हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज देवपूजा वगैरे नाही झाली तर गुशीने नारळ ही पाळलाय देवापासला. तर इथं मोठं असं बीळ पडलं होतं तर मी असं ठोकलं होतं त्या दगड ही काय सारखे दगडच ठोकून ठोकून कटाळा आला. तर तिथं बी बीळ पडलंय, तिथं तिथं बी बीळ पडलंय डब्यापाशी बघा तुम्ही. आणि ह्याच्या खाली तर इतका उकीर आहे सांगूच नका. तर त्या उकिराने इथं सहज हात देऊन बसलो होती मी, तर असं बातकिरणा हात खाली गेला. अवघड दिसलं का? इतके मोठे भोळे पडते ते, असं वाटतं की त्याच्यात आपण पूर्ण माणूस जाईल इतकी मोठे. तर माझं हे सुचलेलंच आहे, लागलं त्या दिवशी वारा कावदानात लागले. तर चेहरा बी आज म्हणजे सुकल्यासारखा सुजल्यासारखा वाटतं का तुम्हाला? वाटत असेल, कारण मला पण जाणवते. टेन्शन घेऊन घेऊन तर डोकं फुटायची वेळ आली. अवघड आहे बाईचं जीवन, खरंच लय अवघड आहे. प्रत्येकाच्या बाईचं जीवन लय अवघड आहे. पण ज्या बाईच्या पाठीमागं नवऱ्याचा हात नाही ना, त्या बाईचं तर लय बेकार जीवन आहे. नाही इकडले बी राहत आणि नाही तिकडले बी राहत. आणि सडे असल्यावर जगू शकते ती कशी पण लेकरं असल्यावर कसं जगणार? तिला लेकरांची काळजी लागत नाही का? असं तिनं खायला लागलं तर असं वाटतं की बाया माझ्या लेकरांच्या तोंडात 5 घासतं, म्हणजे 5 बोटं जावं हे माझे लेकरू खायला. असं आईला प्रत्येकाच्या आई म्हणजे प्रत्येकाचं मन एका आईचं मन प्रत्येक तसंच होतं आणि तसंच म्हणतं. आधी आपण आपल्या लेकरांना खायला देतो. ते म्हणतात ना, एक तीळ 7 जणांनी कसा खाल्ला असं तसं. तर तुम्ही म्हणता ना असं का? तर काय नाही, असंच मला वाटलं की चला बोलावं आपण. तसं तर रोज नवीन नवीन घेऊन येते तुमच्यासाठी, पण तुम्हाला आवडत नाही. आता त्याला मी काय करू? ज्यांना आवडतंय ते बघतात माझे. आणि मला असं बाहेर माणसात जायचं म्हणलं की लाज वाटते दुनियेची. आणि मी माणसात मोबाईल हातात मोबाईल सुद्धा घेत नाही मी, इतकी लाज वाटते मला. मग काय तर हे असं पूर्ण बधीर झालंय कानावर सपाटा बसला ताराचा, याच्यावर जी बसला ती हे असं पूर्णपैकी सुजलंय. लय म्हणजे लय दुखतंय. रातसार झोपणार, रात्री तर 11, 11:30 का 12 वाजता झोपले मी, मोबाईलच बघत बसले होते. काय करावं, थोनकच लागलाय तर कोणाला आपण सांगावं. आणि जाणं त्या थोबाड तोंडाच्याला असं वाटतं की एक ना एक दिवस माझ्यापाशी येईन. काय शाळा बाबा, मरायला यायचं का तुझ्यापाशी? जायला बी काय नाही, पण जाऊन आता इतके दिवस राहिले मग माणसाचा राग. आणि पेनाऱ्याचं सांगू शकत नाही आपण की कधी घाला करण झोपीत. आणि त्या पेनाऱ्यावर विश्वास ठेवणं लय धोकादायक आहे. आता जवळजवळ या 14 एप्रिलला, गेल्या 14 एप्रिलला 4 नाही 5 6वं लागलं. सॉरी 6 म्हणजे 6 वर्ष झालं मी इथं आहे. म्हणजे अन्वी 1 वर्षाची होती, तर अन्वी आता पूर्ण 10 वर्षाची झाली, म्हणजे झालीच आता समजायचं. मग बघा, तेव्हापासून मी इथं आहे. तेव्हापासून अन्वी पेत होती ना, तेव्हा पण मग घरी सोडूनच जात होती तिला कामाला, कारण जाणं गरजेचंच होतं. नाही जावं तर घरात खायचं पण. आणि माय लेकीचं म्हणता आपण मस्त आई आपल्याला ही करते, घडीभर भांडणं होत्यात, घडीभर सगळ्या गोष्टी होत्यात. पण काही गोष्टी आपल्या बी त्यांच्या मनाला लागतात आणि त्यांच्या आपल्या मनाला लागतात. म्हणजे माय लेकीचं सुद्धा कुठं पटत नाही, भाऊ बहिणीचं सुद्धा पटत नाही, बाप लेकीचं सुद्धा पटत नाही. म्हणजे तेवढ्यात ना तेवढ्यात लग्न झाल्यावर थोडं काय बोललं की मनाला गोष्टी लागतात. आणि लग्नाच्या आधी काय पण बोललं, मार खाल्लं तरी
आपण म्हणतो जाऊ दे आहे. म्हणजे जेव्हा आपण लायसन म्हणजे नवऱ्या लग्न होतं बाशिंग बांधून आपण लेकरं बाळ होते तेव्हा अधिकार आपण ठेवतो. म्हणजे छोटी तरी गोष्ट बोलली तरी आपल्या काळजाला लागली तरी भांडण होते. आणि लग्नाच्या आधी आपल्याला कुत्र्याने मारतात, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, हे कर ते कर, तेव्हा आपण रागाला जात नाही. तर चला जाऊ द्या, लय मोठा हेड्या व्हायला लागला तर मन मोकाच पॉईंट घावला. पण आता कसं आहे, मला रात्री टेन्शनमुळं माझा डाटा चालूच होता, त्यामुळं सगळं नेट उडलेलं दिसतंय मला पण असं वाटतंय. तर छोटासा टाकते. बाय.